भाषेतून होते, साहित्यातून होते. जेव्हा मधुकर भावे आणि किशोरजी धारिया माझ्याकडे आले, एकदम अकस्मातपणे आले आणि त्यांनी सांगितलं मला की ह्या 15व्या कोकण मराठी साहित्य संमेलनाचं उद्घाटन मी करावं. मला कळेच ना, मी आश्चर्यचकित जावं की माझा आणि साहित्याचा काय संबंध आहे. आणि तेही एका साहित्य संमेलनाचं, मी अनेक साहित्य संमेलनात गेलो आहे, पण मी एका साहित्य संमेलनाचं उद्घाटन करून तेही कोकणात जाऊन जिथे दिग्गज साहित्यिक तयार झाले आहेत, त्यांची मांदी आहे, त्यांचे नाव मी घेणार नाहीत, ही माझी काय पात्रता असेल. तर मी विचार करायला लागलो की साहित्याचा आणि विज्ञानाचा काय संबंध आहे, हा विचार मला मांडायचा आहे. जे काही मला समजलं आहे, साहित्य आणि विज्ञान. आमचं साहित्य, विज्ञानाचं साहित्य म्हणजे संगणक, एखादा प्रिंटर, एखादा चंबू, एखादी परीक्षण नळिका, एखादा स्टँड, मायक्रोस्कोप, टेलिस्कोप वगैरे वगैरे, हे साहित्य आमचं साहित्य आहे. पण एका भाषेचं साहित्य आणि विज्ञानाचा काय संबंध आहे, आणि अत्यंत महत्त्वाचा विचार आहे. कारण की ही युग जे आहे, 21सावे शतक असेल, 20सावं शतक असेल, हे युग आहे विज्ञानाचं युग, हे आहे तंत्रज्ञानाचं युग, हे आहे संगणकाचं युग. आणि आजच्या काळामध्ये आपल्याला साहित्याचं महत्त्व पर वैज्ञानिकांना कळायला पाहिजे, साहित्यिकांना कळायलाच पाहिजे विज्ञानाचं महत्त्व, तंत्रज्ञानाचं महत्त्व. पण वैज्ञानिकांना, माझ्यासारख्या विज्ञानाच्या विद्यार्थ्यांना, उपासकांना भाषेचं महत्त्व कळलं पाहिजे, आणि ते कळत नाही. आजच्या अभ्यासक्रमामध्ये, आजच्या शिक्षणामध्ये, आजच्या संशोधनामध्ये भाषेचं महत्त्व वैज्ञानिकांना माहीत नसतं. आणि या संगणकाच्या दृष्टीने हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि मी आज सांगू इच्छितो या व्यासपीठावरून, पुढे येणाऱ्या काही वर्षामध्ये हे दोन प्रभाव, भाषा म्हणजे मानवी भाषा आणि संगणक, तंत्रज्ञान, संगणकाचं विज्ञान, ह्यांचं एक सुंदर संगम आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि त्यातून नवीन शोध लागणार आहेत. ती मोठी आव्हानं आहेत विज्ञानासमोर, संगणकासमोर, इंटरनेटसमोर. ती ह्या संगमातून, त्या कॉन्व्हर्जन्समधून आपल्याला कळणार आहेत. एक विषय आपल्यासमोर मांडतो. महासंगणकाचा उल्लेख केला गेला. परम महासंगणक, महासंगणकाचं आव्हान जेव्हा आपल्यासमोर आलं राजीव गांधींच्या काळामध्ये, तेव्हा हे महासंगणकाचा प्रकल्प म्हणजे एक मिशन असलं पाहिजे, ही सॅम पिट्रोडाची कल्पना होती. आणि राजीव गांधींना ते पटलेलं होतं. भारताने टेक्नॉलॉजी मिशन्स हाताळले पाहिजेत. आणि महासंगणकाचं मिशन सुरू झालं. सीडॅक, सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ ॲडव्हान्स कम्प्युटिंग, हे मिशन सुरू झालं. महासंगणक तयार करताना आम्हाला अनेक गोष्टी तयार करायच्या होत्या. त्यावेळेस एक भारतात चिपसुद्धा आणणं अत्यंत कठीण होतं. आपल्याजवळ फॉरेन एक्सचेंज नव्हती, विदेशी मुद्रा नव्हती, निर्यातीवर अनेक निर्बंध होते. अमेरिकेने सांगितलं होतं की हे उच्च तंत्रज्ञान भारताला द्यायचं नाही, म्हणून सर्वच गोष्टी आपल्याला निर्माण करायच्या होत्या. जेव्हा ट्रान्झिस्टरचा शोध लागला 1947ला, जेव्हा संगणकाचं पहिलं आर्किटेक्चर तयार झालं, ॲलन ट्युरिंग, जे संगणकाचे जनक मानले जातात. आणि नंतर जेव्हा मायक्रोप्रोसेसर 1971च्या दरम्यान भारतामध्ये आला आणि इलेक्ट्रॉनिक्सची एक क्रांती सुरू झाली इंदिरा गांधींच्या वेळेस, तेव्हा मला दिसून आलं, मी विज्ञानाचा अभ्यासक आणि मी अभिजात विज्ञानाचा अभ्यासक, मी इंजिनियर तर आहेच, पण विचार करताना मला मूळ गोष्टीकडे वळायचं होतं. मूळ वेध घ्यायचं होतं की हा संगणक, हे तंत्रज्ञान काय आहे. आणि आपल्याला पाहत आहे की संगणक हा मानवाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये आता त्याने शिरलेला आहे. असं एकही क्षेत्र नाही मानवी, मला वाटतं आकलनाचं की मानवी व्यक्तित्वाचं की जिथे संगणक नाही आहे, हे लक्षात ठेवा.
मी कधी कधी नेहमी प्रश्न टाकतो, आणि मुलांना विद्यार्थ्यांना संगणकाचा खूप अभ्यास करत असतात, MCA PhD असे करत असतात. तर मूळ कारण काय आहे की संगणक जिकडे तिकडे शिरलेलं आहे. कुठेही जा, कोणत्याही क्षेत्रात जा, हे संगणकाच्या शास्त्रज्ञांना ज्यांनी शोध लावला संगणकाचा त्यांनाही माहीत नव्हतं की असं होणार आहे म्हणून. IBMचे अध्यक्ष, त्यांना एक वेळ प्रश्न विचारला गेला, सिनियर वॉटसन, की किती संगणक लागणार आहे जगामध्ये आता, असे किती मोठा बिझनेस आहे. ते म्हणाले कदाचित 5-6 संगणक लागतील. म्हणजे जे जनक होते या संगणकाचे, या तंत्रक्षेत्रामध्ये काम करत होते, त्यांनाही माहीत होतं की ही अशी एक मोठी क्रांती समोर येणार आहे. कोणालाही माहीत होतं, बिल गेट्सला सुद्धा माहीत नव्हतं. त्याचं एक मूळ कारण आहे. त्याचं एक मूळ कारण म्हणजे असं आहे, आणि भाषेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं आहे, की मानव जे काही आकलन करतो, जे काही त्याला गोचर आहे अगोचर आहे सुद्धा, त्या सर्वाची अभिव्यक्ती फक्त 2 चिन्हांनी होते. 2 सिम्बल्स एक्सप्रेस दॅट. आपण त्याला म्हणतो 0 आणि 1. संगणकाची भाषा कोणती आहे? 0 1 डिजिटल, लॉजिकल अशी भाषा मानली जाते. ते कसं शक्य आहे की सर्व जे आपले वर्ण आहेत, आपली पूर्ण वर्णमाला आहे, सर्व शब्द आहेत, सर्व वाक्य आहेत, एवढंच नव्हे, आपली पूर्ण भाषाच नव्हे तर चित्रच नव्हे तर सर्व जे व्हिडिओ आपण पाहतो आहे टेलिव्हिजन वगैरे, आपले आवाज जे आपण टेलिफोनवर बोलतो, मोबाईल्सवर बोलतो, त्या ध्वनी, त्याचे स्पंदनं, हे सर्व काही आपले जे आपण इंद्रधनुष्याचे सर्व रंग पाहतो, असे अब्जावधी रंग, एवढाच नव्हे स्पर्श, आपली चव, जे आपण चव घेतो जिभेनी, जे काही आपण जेवणार आहोत, ते सर्व गोष्टी फक्त ह्या 2 सिम्बल्सनी आपण अभिव्यक्त करू शकतो. 0 आणि 1. आता आपण आता जेवण घेणार आहोत आणि त्यासाठी आतुर आहे. खऱ्या अर्थाने आपण जे खाणार आहोत ते म्हणजे 0 आणि 1 खाणार आहोत एका दृष्टीने, संगणकाच्या दृष्टीने. आणि याचा विचार करता करता हे कसं, हे शक्य असल्यामुळे मला वाटते संगणकाचा उपयोग प्रत्येक क्षेत्रामध्ये का होऊ शकतो, ही अभिव्यक्ती संगणक करू शकते. जे काही आपले ज्ञानेंद्रिय आहेत, जे काही आपले कर्मेंद्रिय आहेत, किंवा जे काही आपण पाहतो आहे, जे काही गोचर होत आहे, त्याची सर्व अभिव्यक्ती ह्या भाषेमध्ये होऊ शकते. संगणकाची विलक्षण भाषा आहे, त्याला फक्त एकच चिन्ह आहे, 0, आणि जे 0 नाही म्हणजे त्याचं निगेशन 1. सांख्य दर्शनामध्ये हा विचार मांडला गेला होता. सांख्य दर्शनामध्ये कपिल मुनी म्हणतात की पुरुष आणि प्रकृती या 2 गोष्टींतून सर्व ही सृष्टी तयार होते. ही कशी होते याचं प्रत्यक्ष उदाहरण आपण संगणकात पाहतो. ह्याचा अभ्यास करता करता जेव्हा मी मुळाशी झालो, तेव्हा याचा पहिला उल्लेख मी इतिहासाचा, विज्ञानाच्या इतिहासाचा अभ्यासक म्हणून पाहत होतो, तर देवी अथर्वशीर्षामध्ये मिळतो. जेव्हा देवीकडे जातात, आपण देवी महात्म्य वाचतोच, फार महत्त्व आहे तिला आपल्या संस्कृतीमध्ये. तर देव विचारतात, देवी तू कोण आहेस मला सांग, तू कशी सृष्टी कशी निर्माण करतेस. आणि त्या देवी सांगत असते, मी वेद आहे, अवेदसुद्धा मीच आहे, अवेदावर मात करणारी सुद्धा मीच आहे. पण ती म्हणते मी शून्य आहे आणि अशून्य आहे. हा उल्लेख मला प्रथम देवी अथर्वशीर्षामध्ये मिळाला. मी शून्य आहे आणि जे शून्य नाही अशून्य, त्यातून या सृष्टीची मी उत्पत्ती करत असते. हा अभ्यास करतानाच पाणिनीचं फार मोठं महत्त्व आहे. व्याकरण म्हणजे भारतीय व्याकरण, भारतीय भाषांचं व्याकरण, संस्कृतचं व्याकरण, अष्टाध्यायी. भाषेची भाषा कोणती असू शकते, ज्याला संगणकामध्ये मेटा लँग्वेज म्हणतात. एका भाषेची सुद्धा भाषा असू शकते, आणि ती समजली की भाषा समजायला लागतात, आणि अनेक भाषा समजायला लागतात. आणि त्यांनी अष्टाध्यायीचं व्याकरण तयार केलं, आणि त्या अष्टाध्यायीच्या सूत्रातून गणितासारखं एक भाषा कशी तयार होते हे विचार, हे सूत्र त्यांनी मांडलं. आणि त्यांचेच भाऊ मांडणारे काय म्हणजे इतिहासात काय पिंगल ऋषींनी
मांडलं की जे छंद तयार केला आहे, जो एक वेदांग आहे, त्या छंदामध्ये ऱ्हस्व आणि गुरु, लघु आणि गुरु हे जे आपण मानतो, उच्चार मानतो, उच्चाराला फार मोठं महत्त्व आहे. या उच्चारातून छंद कसे तयार होतात आणि छंदांचं गणित काय आहे आणि छंदांचं गणित काय त्यांनी मांडलं. पिंगल हे ऋषी आणि ऑल्सो मोठे शास्त्रज्ञ, भाषाशास्त्रज्ञ होते. तर त्यातून मला कळायला लागलं की संगणकाचा आणि भाषेचा काय संबंध आहे. आज सांगावंसं वाटतं की जेव्हा महासंगणकाचा प्रकल्प सुरू झाला आणि तेव्हा मला असं दिसलं की आता संगणकाचा उपयोग प्रत्येक क्षेत्रात होणार आहे आणि भाषाच्या संवर्धनासाठी, समृद्धीसाठी, त्या प्रचार प्रसारासाठी, भाषाच्या अभिव्यक्तीसाठी त्याच्यामागे काही शक्ती असायला लागतात. एक शक्ती म्हणजे लोकमान्यता. त्या भाषेचा उपयोग लोकांनी केला पाहिजे, सर्वसामान्यांनी केला पाहिजे. अनेक वेळा आता महाराष्ट्रात तसं होत नाही, कारण आपल्याला इंग्रजी येते, आमच्या विदर्भात नागपूरला लोकांना हिंदी येते आणि ते कशी हिंदी बोलतात, मराठी बोलतात, ते मधुकररावांनी आमच्यासमोर मांडलं. महाराष्ट्रामध्ये सर्वसामान्य आपण मराठी भाषा बोलतच नाही. जे शिकलेले आहेत, ज्यांना इंग्रजी येतं, जे इंग्रजी शिकायला लागले आहेत, ते इंग्रजी मिश्रित मराठी बोलतात. लोकमान्यता, त्यानंतर मान्यता लागते साहित्यिकांची. त्या साहित्यिकांनी असं एक साहित्य, कथा, काव्य, कादंबरी असं साहित्य निर्माण करायला पाहिजे. ते मनाला भावेल, ते सर्वसामान्य तत्त्वाचं ज्ञान प्रदर्शन होईल. ते साहित्यिक मान्यता लागते. त्यानंतर मला वाटतं याला एक महत्त्वाची मान्यता लागते, राजमान्यता. इंग्रजांनी आहे इंग्रजी आपल्यावर कशी आपल्यासमोर आणली, आपल्यावर लादली, राजमान्यतेमुळे. की आमचा सर्व व्यवहार, आपला सर्व व्यवहार इंग्रजीतच चालेल आणि तुम्हाला इंग्रजी शिकावी लागेल. आणि शिकता शिकता तुम्ही तुमची मूळ भाषा, मातृभाषा आणि तुम्ही तुमची आद्य भाषा, देवभाषा, गिरवाणवाणी संस्कृती आणि त्याची नाळ तुटे तुमच्या संस्कृतीची. हा बेर मांडला होता मॅकॉलनी आणि तसं झालं. राजमान्यता. पण आजच्या काळामध्ये सर्वात महत्त्वाचं आहे, त्याला तंत्रज्ञानाची मान्यता लागते. ज्या भाषेमागे तंत्रज्ञान नसेल त्या भाषा लुप्त पाहत आहेत. हे पाहिलं आहे तुम्ही. अनेक भाषांना टाईपरायटर उपलब्ध नव्हते, अनेक भाषांना प्रिंटिंग प्रेस उपलब्ध नव्हती. जेव्हा गुटेनबर्ग प्रिंटिंग प्रेसचा शोध लागला, त्या भाषा लुप्त व्हायला लागला. या संदर्भात मला वाटायला लागलं, आदरणीय मधुमंगेशजी सांगतो की महासंगणकापेक्षाही मोठं काम, आपल्याला महत्त्वाचं काम भारतासाठी करायचं असेल, आपल्या भारतीय भाषा, विविध भाषा, प्रगल्भ भाषा संगणकावर व्यक्त होत नव्हत्या त्या काळामध्ये. फक्त इंग्रजी आणि युरोपियन काही भाषा, जपनीज भाषेचा प्रयत्न होत होता, चायनीज भाषेचा चिनी भाषेचा प्रयत्न होत होता. तर मग म्हटलं की सर्वात प्रथम जे आपल्याला काम करायचं आहे, तर सर्व भारतीय भाषा, त्यावेळेसच्या ज्या शेड्यूल्ड लँग्वेजेस, राजकीय मान्यता पावल्या तेव्हाच्या 16 भाषा, ज्या 10 लिपीतून आपण लिहितो कॉम्प्लेक्स, त्या सर्व भाषा आपल्याला इंग्रजीबरोबर आणि त्याचबरोबर उर्दू, पारसी, अरेबिक ह्या लँग्वेजेसच्या भाषांच्या बरोबर आपल्याला एकाच वेळी संगणकावर आपण उपयोग केले पाहिजे. आणि हे तंत्रज्ञान विकसित करणं त्यापेक्षाही महत्त्वाचं आहे, महासंगणकापेक्षाही महत्त्वाचं आहे. आणि हा विचार मी काही माझ्या अभियंत्यांच्या समोर, माझ्या विद्यार्थ्यांसमोर ठेवला. आणि मी सांगतो, सर्वात मोठं काम, ज्याचा मला सर्वात मोठा आनंद झाला असेल, महासंगणकापेक्षाही अवघ्या 24 महिन्यामध्ये आपल्या अभियंत्यांनी, जे नुकतेच कॉलेजच्या बाहेर आले होते, त्यांनी पहिली भारताची चिप, स्क्रिप्ट प्रोसेसिंग चिप आणि हे तंत्रज्ञान विकसित केलं. आणि मला वाटते त्यावेळी आपण सर्व भारताच्या 16 भाषा आणि 10 लिपीतून संगणकावर इंग्रजीबरोबर आणल्या. हे अत्यंत महत्त्वाचं काम होतं. त्यानंतर हा पुढे प्रोजेक्ट युनिकोड सारखे जगातल्या सर्व भाषेसाठी झाला. आणि त्यात सिडॅकचं मोठं मला वाटतं योगदान होतं. आज आपण सर्व भारतीय भाषा वापरू शकतो. त्यावेळेस आम्ही साहित्यिकांना आम्ही म्हटलं की तुम्ही ह्या संगणकाचा वापर सुरू करा. जे लेखक आहेत, आपण जे लिहितो त्यामध्ये, तर टाईपरायटर व्हायचे, काही लोकांना टाईपरायटर येत होता, पण संगणकावर तुम्ही इथून साहित्य निर्माण करा, संगणकातून ते व्यक्त करा, याचे सर्व जी तंत्रज्ञान ते वापरा. आणि अनेक लोकांनी म्हटलं की इंग्रजी टाईप करण्यापेक्षा मराठी टाईप करणं, मराठी
फार कठीण आहे. त्यावेळेस आम्ही एक आव्हान दिलं होतं, ते तसं नाही आहे, तुम्ही वापरून तर पहा. 1 महिन्यामध्ये सांगितलं की 1 महिन्यामध्ये तुम्ही संगणक वापरू शकता आणि जशी तुम्ही इंग्रजी टाईप करू शकता तसे त्याच वेगाने त्याच सुलभतेने मराठीसुद्धा तुम्ही व्यक्त करू शकता. आणि तसं झालं. दैनिक भास्कर मला आठवतं, जेव्हा ते हिंदीचे आले होते त्यांनी मात्र मला मानलं त्या लोकांनी आणि त्यात नैपुण्य प्राप्त केलं आणि त्यांनी दाखवलं की पूर्ण आम्ही जे कीबोर्ड मांडला होता त्यावेळेस कठीण होतं, त्यावेळेस ते कठीण होतं. आज जरी ते सोपं वाटत असेल तर ते करायला लागले आणि त्याचं उदाहरण घेऊन मी सर्वांच्या समोर मांडलं होतं की आपण तुम्ही त्याचा उपयोग करू. आता सर्व वृत्तपत्रे, सर्व पब्लिशिंग हाऊसेस या टेक्नॉलॉजीचा वापर करतायत. त्यापुढे जाऊन महत्त्वाचं आहे की आता संगणकासमोर खूप बोलण्यासारखं आहे, पण मला थोडक्यात सांगायचं आता की संगणकासमोर जे मोठं जे आव्हान आहे ते आव्हान आहे तंत्रज्ञानासमोर. संगणकाला मराठी भाषा समजेल का, मानवी भाषा समजेल का? आपण कृत्रिम भाषा, संगणकाच्या कृत्रिम भाषा निर्माण केल्या की नाही. C++ आहे, जावा, अशा अनेक भाषा आपण निर्माण केल्या आणि आपली सर्व तरुण पिढी ती शिकायला लागली. IT शिकायची म्हणजे भाषा शिकणं. ITचे लोक म्हणजे खरं म्हणजे संगणकाची भाषा शिकतात. पण मोठा प्रश्न जो संशोधकांसमोर आहे तो प्रश्न असा आहे की संगणकाला मानवी भाषा शिकवली तर मग हा प्रश्नच राहणार नाही. कोणती भाषा काय करते तर ती सत्याला, हे जीव, जगत, ईश्वर, ही जी त्रिपुटी आहे किंवा सृष्टी जी आपण पाहतो आहे त्याला व्यक्त करत असते. कोणती भाषा जे होतं जे मानवी अंतरिंगात त्याचा जो प्रवेश होतो, आपल्या मनाला जे विचार निर्माण होतात, मानवी विचार निर्माण होतात किंवा बाह्यसृष्टीमध्ये जे काही घडतो त्याची अभिव्यक्त भाषा करत असते आणि त्याचा संगणकाच्या भाषा त्याच करण्याचा प्रयत्न करतात, पण त्यांना अनेक त्रुटी असतात. तर ह्यामध्ये आजचा मोठा प्रश्न आहे की संगणकाला मराठी भाषा येऊ शकेल का. आणि त्यावेळेस एक अभ्यास झाला होता, त्या अभ्यासात मांडलं गेलं होतं की ही भाषा, मानवी भाषा जगातली एकमेव अशी भाषा आहे जी इंडो युरोपियन लँग्वेजेसची एक जननी मानल्या जाते. संस्कृत ही एकमेव भाषा आहे की ही संस्कृत भाषा संगणकाला आपण जर शिकवली किंवा संगणक जर वापरू शकलो आपण संगणकावर तर ह्या कृत्रिम भाषांची गरजच राहणार नाही. तर संस्कृत जर पुढे येणाऱ्या काळामध्ये भारतात त्याचा अभ्यास होऊन, संशोधन होऊन ती जर संगणकाची भाषा म्हटली तर सर्व लोक संस्कृत शिकायला लागतील आणि त्यातून मला वाटते की भारतीय संस्कृतीचं खरं दर्शन होईल. मराठीच्या संदर्भात मला वाटतं की ती भाषा पुढे मराठीसुद्धा असू शकेल. आपल्याला जर बोलता येतं, आता आपण iPad आलेला आपल्यासमोर मोठा प्रश्न सोडला गेला आहे की संगणक कसा वापरायचा. पॅड्स आले आहेत, टॅबलेट्स आपल्यासमोर आले आहेत, ते टचस्क्रीनसारखे आपण वापरू शकतो. तर ते वापरणं आता कोणालाही शक्य झालं आहे. छोटीशी मुलगी, माझी नात 6 वर्षाची, ते टॅबलेट वापरते आणि अनेक काही गोष्टी करते जे मी करू शकत नाही आजपर्यंत. संगणकामध्ये असा एक मोठं गरुड झेप घेतली आहे. माझं एवढंच म्हणणं आहे की आपल्याला समजायचं आहे. त्या विचारामध्ये महत्त्वाचं आहे साहित्यिकांच्या दृष्टीने, आपल्या दृष्टीने, या साहित्य संमेलनाच्या दृष्टीने हा विचार मांडला की आज जी नवीन पिढी एक्सप्रेस करणार आहे. मला SMS, सतत लोक SMS करत असतात, सतत लोक ईमेल करत असतात, नाही का, आपण पाहतो सतत पाहत असतात. व्हॉट्सॲप, अनेक असे ट्विटिंग. जर आपल्याला मराठी भाषा या उपकरणावर, या डिव्हायसेसवर आपण जर वापरू शकणार नसू तर येणारी पिढी मराठी भाषा वापरणारच नाही. सर्वांना इंग्रजीमध्ये करता येतं, रोमनमध्ये करतात मराठी, पण त्यांना मराठी लिपी वापरत नाही. हा मोठं आव्हान आहे मराठी भाषेसमोर, साहित्य संमेलनासमोर, की याच्यावर एक सत्र या विषयावर झालंच पाहिजे. या सत्रावर त्यामध्ये जे लोक काम करत आहेत त्यामध्ये ज्या त्रुटी आहेत, म्हणून जेव्हा महाराष्ट्र सरकारची ई प्रशासनाची जी कमिटी होती किंवा गोवा सरकारची जी ई प्रशासन, त्याचा मी अध्यक्ष होतो आणि त्यामध्ये एक विचार मांडला होता की सरकारी ज्या सर्व सेवा आहेत या संगणकाच्या माध्यमातून उपलब्ध झाल्या पाहिजे, पण त्यासाठी पहिली भाषा असेल मराठी महाराष्ट्रामध्ये आणि तसंच गोव्यामध्ये मराठी किंवा कोकणी. भारतीय भाषेतून ते उपलब्ध झाल्या पाहिजे, सर्वांना अनिवार्यपणे उपलब्ध झाल्या पाहिजे. त्यानंतर इंग्रजी तर आहेच त्याच्यामध्ये, ते होत नाही आहे आज आणि तसं व्हायला पाहिजे. असं धोरण तयार करायला पाहिजे असं मांडलं गेलं. माननीय मुख्यमंत्र्यांनी त्यावर ते धोरण मांडलं त्यामध्ये, पण त्याचं आता त्याला कार्यान्वित करण्याची गरज आहे. माझं सांगायचं याचं एवढंच की यामध्ये अनेक आव्हानं आहेत. हे करताना अनेक आव्हानं आहेत. जेव्हा जर आपल्याला मराठी जर संगणकावर वापरायचे असेल, नुसतंच लिहिण्यासाठीच नव्हे पण सर्व प्रकारच्याचा उपयोग जे आहेत हे करताना अनेक आव्हानं आहेत. त्यासाठी भाषाकारांनी, त्यासाठी भाषेच्या अभ्यासकांनी, साहित्यकारांनी संगणक
जे शास्त्रज्ञ आहेत जे संगणकाचं तंत्र निर्माण करतायत, बहुभाषिक विचारावर काम करतायत, तंत्रज्ञानावर काम करतायत, त्यांनी एकत्र बसायचं आहे. मी पहिल्यांदा पाहिलं होतं माझ्या लॅबॉरेटरीमध्ये एका बाजूला भाषात वैज्ञानिक साहित्यिक, एका बाजूला ते तंत्रज्ञ एकमेकाशी बोलून एक डिक्शनरी तयार करायची, एक शब्दकोश करायचा असेल, एक वर्ड प्रोसेसर तयार करायचा असता. जेव्हा प्रश्न आला होता की प्रमाणित मराठी भाषा कोणती, मराठी भाषेची प्रमाणित भाषा कोणती डिक्शनरी वापरायची, जशी ऑक्सफर्ड डिक्शनरी आहे किंवा वेबस्टर डिक्शनरी इंग्रजीला, अमेरिकन इंग्रजीला, ते मराठीची कोणती डिक्शनरी वापरायची, ती प्रमाणित मानल्या जाईल. तो प्रश्न अजूनही आहे. दुसरा प्रश्न अजूनही आहे की जेव्हा मराठीत आपल्याला व्यक्त करायचं असतं, आजचं जी रियालिटी की आपण म्हणतो की एक मायक्रोफोन आहे, कम्प्युटर आहे, डिस्क आहे, स्टोरेज आहे,